आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो मजा आलेली आहे फक्त स्टार्टिंगला. बाकीचा एपिसोड तर पूर्ण बोरिंग होता. स्टार्टिंगचंच एवढं 1-2-4 मिनिट चांगलं होतं, बाकी सगळं म्हणजे पूर्ण बोरिंग एपिसोड गेलेला आहे. तुमचं काय मत आहे मध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि आज जे राखी सावंतने मंजुलीचा का रूप घेतली होती ना, ते एकदम खतरनाक होतं. आणि तिचीच आयडिया असेल, तिचं बघूनच रुचिताने केली असेल. आणि हे सगळ्या नवीन नवीन आयडिया फक्त आणि फक्त राखी सावंतच्या दिमागात येतात. आणि हे सीझन 4 मध्ये पण केली होती तिनं, आणि हे सीझन 6 मध्ये पण केलेली आहे. ह्याच्यात काही विषय नाही. राखी सावंत कॉपी करत राहते, पण काहीतरी नवीन एंटरटेनमेंट पण करते. तुमचं मत हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. सागर दादा मित्रांनो थोडं ओव्हर ऍक्टिंग करत आहे असं वाटतंय का तुम्हाला? कारण की स्टार्टिंगला बघा तो मारत होता गालावर की तू असं करतो का, तू तसं करतो का. म्हणजे त्याला तिथल्या जे मुली आहेत ते ओव्हर ऍक्टिंग वागतात आणि त्यांचं वागणं त्याला आवडत नाही, त्यांचं बोलणं आवडत नाही, सगळं काही गोष्टी आवडत नाहीत असं सागर दादाचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं, सागर दादा हे ओव्हर ऍक्टिंग करत आहेत कारण की नॉमिनेशन मध्ये गेलेले आहेत? आणि मित्रांनो आपल्याकडे नॉमिनेशनचं पण नाव आलेलं आहे, आणि ते नाव म्हणजे रुचिता आहे. रुचिता हे घराबाहेर जाणार आहे कन्फर्म मित्रांनो. मी हे कन्फर्म सांगतोय कारण की हे व्हिडिओ जर तुम्हाला खोटा वाटत असेल ना, तर हा व्हिडिओ शेअर करून ठेवा तुमच्या मित्राला, आणि नंतर रविवारी तुम्ही बघू शकता की कोण बाहेर गेले आणि काय नाही. ते 100% रुचिता बाहेर गेलेली आहे. आता त्याचं कारण काय आहे ते आपल्याला उद्या समजेल. त्याच्यामुळेच व्हिडिओला आपल्या लाईक करत जाऊ आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण की आपण नवीन नवीन अपडेट घेऊन येत राहतो. तसंच मित्रांनो नवीन प्रोमो सुद्धा आलेला आहे, त्या प्रोमो बद्दल पण बोलूया आपण. तर त्या प्रोमो मध्ये मित्रांनो असं दाखवलेलं आहे की ससाला आणि रेवाला म्हणजे संस्कृतीला आणि रेवाला रितेश भाऊने झापला आहे. कारण की असं बोलले आहेत की तुम्ही वाईल्ड कार्ड नाही तर चाइल्ड कार्ड पाठवलेलं आहे तुम्हाला, कारण की तुम्ही तुमची जबाबदारी सांभाळू शकत नाही. आणि जबाबदारी होती ती म्हणजे पॉवर कीची, आणि पॉवर की ह्या लोकांनी हरवली होती किंवा स्वतःहून दिली होती. ती जबाबदारी हे पार पाडली नाही. त्याच्यामुळे रितेश भाऊने खूप ओरडलं पण आहे त्यांना. आता बघूया उद्या काय होते आणि काय नाही ते. हा व्हिडिओ शेअर करून नक्की ठेवा, कारण की ह्या व्हिडिओ मध्ये मी 100% नाव सांगितलंय की कोण घराबाहेर जाणार आहे ते.